राम राम. आज आहे ना आपण भेटणार आहे डॉक्टर हरीश जोशी गुरुजींना. तुम्हाला मालूम आहे का, हे वास्तुशास्त्र त्याच्यानंतर ज्योतिषशास्त्र तज्ञ आहे आणि हाडाचे धर्मशास्त्राचे अभ्यासक आहे. तर आपण आहे ना यायले काही आज प्रश्न विचारू. म्हणजे आता मी पाहते बाया काय करता, कोण काही दिलं वाचता, कोण काही दिलं वाचता आणि कोण काही सांगलं की बिलकुल ते करता. तर आपण आहे ना आज याच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहे आणि हिच्याकडून आपण हे जाणून घेणार आहे की कोणत्या वेळेत कोणत्या गोष्टी कशा करायला पाहिजे. तर नमस्कार गुरुजी. मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आता आमच्या बाया काय करता की कोण बी काही बी सांगलं की लगेच ते वाचायला सुरुवात करता. तर हे कितलं बरोबर आहे? ही समस्या वास्तविकतेत आपल्या महाराष्ट्रापुरतीच मर्यादित नसून सांप्रत काळात म्हणजे आजकाल लगभग संपूर्ण भारतातच अशी समस्या झालेली आहे की टीव्हीवर किंवा ऑनलाईन कोणतेही नवीन गुरुजी आले किंवा नवीन काही असं सुरू झालं की तेच प्रत्येक जण करून बघायला बघतंय. याचं मूळ कारण दोन प्रकाराने आपल्याला बघता येईल. एक तर मुळातच आपलं अज्ञान यासाठी म्हणतोय मी की ही समस्या आपल्या आजीच्या वेळेत किंवा त्यांच्या आधीच्या काळी नव्हती. ही समस्या मागील 30-40 वर्ष 50 वर्षापासून आतापर्यंत आलेली आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की शिक्षणाच्या ओघात किंवा प्रत्येकाला विकास किंवा विकसित होण्याच्या याच्यात आपण फक्त पैसा कमवणे आणि फक्त नोकरी करणे किंवा फक्त मोठं घर करणे यामध्येच आपलं समाधान मानतोय. यातून दुरावा हा निर्माण होतोय की अध्यात्म किंवा धर्म सुद्धा आपल्याला फक्त एक फायदा करून देणारी गोष्टच वाटते आहे. तर ज्या गोष्टीमध्ये फायदा दिसेल, ज्या गोष्टीतून काही केल्याने पैसा येईल असं वाटेल आणि ते एखाद्याने कोणी सांगितलं, काही पिल्लू सोडलं किंवा काळ्या रंगाची वीट घ्या आणि 3 वेळा डोक्यावर मारा तर तुमचा बिझनेस चालेल असं कोणी सांगितलं तर काळ्या रंगाच्या विटा दुकानात प्रत्येक ठिकाणी विकायला मिळतील आणि लोक भले डोकं फुटलं तरी चालेल पण 3-3 वेळा रोज आपटून घेतील. ही दुर्दशा आपली चालली आहे. कारण की धर्माच्या नावावर किंवा अध्यात्माच्या नावावर आपल्याला जे सांगितलं जातंय तो वास्तविक धर्म आहे की नाही हेच समजण्याची बुद्धी आपली निघून गेलेली आहे. असं का झालंय? कारण की आपण आपले जे मूळ गुरुजी आहेत, मूळ जे आपले संन्यासी लोक आहेत त्यांच्यापासून आपण दूर झालोय. आणि जे बाबा जास्त टीव्हीवर दिसतील, ज्या बाबाच्या आसपास जास्त नेतागिरी दिसेल, ज्या बाबाकडे पैसा जास्त दिसेल किंवा जो बाबा मेकअप वगैरे करून आपल्याला पाहिजे तसं सांगवून रंगवून छान मज्जा येईल असं कीर्तन जो करेल तो बाबा चांगला असं आपल्याला वाटायला लागलंय. हे आपलं दुर्दैव आहे. यामुळे याचा दुष्परिणाम हा होणारच की तुम्हाला सारखं वेगवेगळ्या ठिकाणी फिरावं लागणार आणि त्या ससे होलपटीमध्ये ना तुमचा धर्म घडणार, ना तुमचं त्यातून काही भलं होणार, ना मुलांना काही संस्कार मिळणार आणि अपेक्षित फळ मिळणार तर लांबचीच गोष्ट आहे. तर यासाठी केलं काय पाहिजे? मूळतः आपल्याला आपल्या धर्मशास्त्राचे भारतीय पद्धतीने आपले गुरुजी कोण आहेत हे आधी माहित असलं पाहिजे. त्यामध्ये काही खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये, सोपी गोष्ट आहे. 4 शंकराचार्य आहेत जे आपल्या संपूर्ण भारतातल्या प्रत्येक ठिकाणच्या याचे मुख्य गुरुजी आहेत. मग त्यांना अनुसरून आपल्या गावचे किंवा वेद शिकलेले गुरुजी किंवा योग्य प्रकारे कर्म करून देणारे गुरुजी यांच्याकडून ज्या माहिती आपल्याला मिळतात शास्त्रशुद्ध त्या माहितींवर आपण जास्त अवलंबून राहिलं पाहिजे. पण समस्याच ही होते आहे की मला धर्म तो नकोय जो वास्तविक असेल, मला धर्म तो पाहिजे जो मला जमेल किंवा मला आवडेल. मग त्याच्यात काहीतरी अजून भारी असलं, काहीतरी वेगळंच कोणीतरी सांगितलं तर आपल्याला असं वाटतं ते जास्त छान होईल. म्हणजे साक्षात अनंत बलवंत भगवान हनुमंतराय किंवा सगळ्या गुरूंचे अधिपती भगवान शिव ज्यांना फक्त श्रीराम जय राम जय जय राम या मंत्रामध्ये सर्वस्व समाहित आहे असं वाटतंय, त्यांचं म्हणणं आपल्याला सहन होत नाही. पण जर दुसऱ्या एखाद्या गुरुजीने जरा मेकअप करून काहीतरी वेगळं सांगितलं तर आपल्याला ते छान वाटतं, भारी वाटतं. ही थोडीशी एक माया, आपलं दुर्दैव आणि अज्ञानामुळे आपल्याला प्राप्त झालेली एक वैमनस्यिक अवस्था आहे. यापासून जेवढ्या लवकर आपण दूर जाऊ तेवढ्या लवकर आपलं आणि आपल्या
कौटुंबिक लोकांचं कल्याण होईल. कारण मूळ धर्म हा काहीतरी नवीन करण्यात किंवा काहीतरी आपल्याला अचंबित करण्यात किंवा टाइमपास करण्यात किंवा एकदम फक्त मनोरंजन, खूप भारी पिक्चरच्या गाण्याच्या याच्यावर चालीवर भजन म्हणण्यात धर्म नाहीये. धर्म त्या देवाच्या नावातलं मर्म समजून घेऊन ती गुण आत्मसात करून आपल्या सभोवतालच्या लोकांमध्ये पण ती गुण उतरवण्यात धर्म आहे. धर्म फक्त फायदा नाही बघत. म्हणून आपल्याकडे आपण घरी सुद्धा लिहिताना किंवा दिवाळीच्या पूजनात लिहिताना शुभ लाभ लिहितो. आधी शुभ असणं महत्वाचं आहे. ते शुभ जर असलं तरच तो लाभ आपल्याला योग्य आहे आणि धर्माद्वारे आपण तो स्वीकारू शकतो. जर शुभता नसेल तर लाभ स्वीकारण्यात धर्माला काहीही इंटरेस्ट नसतो. फक्त लाभासाठी धर्मात काही केलं जात नाही. आधी त्याची शुभता, त्याची उपयोगिता, त्याची उपकारकता की समाजावर, धर्मावर, आपल्या घरावर, आपल्या मुलांवर त्याचे काय परिणाम होतील हे सगळं लक्षात घेतलं पाहिजे. आपल्याकडे अजूनही खूप चांगल्या चांगल्या पोथ्या मिळत आहेत. चातुर्मास्यात काय करावं, मूळ गोष्टींमध्ये किंवा मूळ सणाच्या वेळी नेमकं काय करावं हे बघून जर आपण चाललो तर हे जे भरकटावं लागतंय हे होणारच नाही. आपली गोष्ट अशी झाली आहे की नवरात्रात सुद्धा देवीला काय नैवेद्य करायचा किंवा देवीला कोणतं स्तोत्र म्हणायचं यापेक्षा आज कोणत्या रंगाची साडी घालायची यावर जास्त चर्चा होते. मग कसं ना आपण धार्मिक होणार. मग आपण धर्माच्या नावावर फॅशन शोज करणार नाही. पण आता असं आहे की जे बी सण साजरे करतो आम्ही, तर मग ते सण साजरे करताना ते व्हॉट्सअपवर तर काही माहिती येतच की तुम्ही असा सण साजरा करा, मग तसा करा, मग हे करा, मग ते करा. मग ते कसं काय वाईट ह्याचं की आपण काय करायला पाहिजे आणि काय नाही. म्हणजे आता व्हॉट्सअप मध्ये बी येतं की हे पूजा तुम्ही अशी करा, नाही तर मग जो सण असेल त्या सणाला तुम्ही हे नका करू, हे करणं चालत नाही. मग असं असतं की ज्या आपल्या परंपरा आहे तर त्या परंपरेनुसार ते वेगळं पडतं. आणि हे जे आता नवं आलं आहे व्हॉट्सअपवर की याच मिनिटाले करा आणि त्याच टाइमाले करा आणि असंच करा, नाही तर मग हा नैवेद्य आपण चुकीचा देत आलो आहे, आता हा द्या. तर मग ते कसं काय आपण समजायचं की हे बरोबर आहे की चुकीचं आहे. म्हणजे व्हॉट्सअपवरच. अगदी बरोबर, अगदी बरोबर. व्हॉट्सअप ही गोष्ट आत्ता निर्माण झालेली आहे आणि त्याचाही उपयोग आपल्या दुर्दैवाने किंवा आपल्या हलगर्जीपणामुळे ज्या लोकांना धर्माशी काहीही घेणं देणं नाही असा व्यक्ती पण काहीतरीच पोस्ट बनवतो आणि टाकून देतो. यापेक्षा तुम्ही जिथे राहताय तिथे आसपास कोणी गुरुजी असतील, अगदीच जवळ नाही तर थोड्या 20 किलोमीटर, 15 किलोमीटर, 40 किलोमीटर अंतरावर कोणी ना कोणी योग्य गुरुजी तुम्हाला भेटतील. बरं ते गुरुजी चांगले आहेत हे कशावर? मला तेच म्हणायचं होतं की कसं काय वाईकायचं. मग आता तुम्ही सांगलं की बरेच गुरुजी तर काय. बरोबर बरोबर. यामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या आहे. एक तर आपल्याला पण स्वतःला थोडस अभ्यास करावा लागेल. अभ्यास म्हणजे रोजच काय 4-4 तास पोथ्या घेऊन बसणं असं नाहीये. एखादी कोणतीही पोथी ज्या विषयाबद्दल तुम्हाला माहिती घ्यायची आहे, उदाहरणार्थ आता नवरात्राचा विषय घेऊ एक उदाहरण म्हणून, किंवा दिवाळी घेऊया. आता दिवाळीच्या दिवशी जर आपल्याला पूजेबद्दल काही माहिती करून घ्यायची आहे तर साधारण गीता प्रेस गोरखपूरची काही पुस्तकं आहेत की ज्यामध्ये लक्ष्मीपूजनाचे विधी दिलेला असतो. सर्वसाधारण वाचणं सगळ्यांना समजतं. त्यातलं थोडंफार वाचून घ्यायचं, त्यानुसार आपल्या पूजनाला आपण महत्व द्यायचं. किंवा गुरुजींशी पण तुम्ही 2-4 वेळा एखाद्या व्यक्तीला भेटलात की ते गुरुजी कसे आहेत हे सर्वसाधारण समजतं. मग एक चांगली साडी घेण्यासाठी तुम्ही किती दुकानदार आणि किती लोकांचे काय करतात, बरोबर आहे की नाही? मग आता एक साडी घ्यायला जर 10-15 दुकानं फिरणं होतं तर गुरुजी निवडायचे आहेत आणि धर्माचे गुरुजी निवडायचे आहेत जे आपल्या देवतांना खुश ठेवतील, त्यांना प्रसन्न करतील, जे आपल्या घरातल्या सगळ्या लोकांचं योग्य प्रकारे कल्याण होईल असं मार्गदर्शन करतील. तर जर साडी शोधण्यासाठी तुम्ही अर्धा दिवस देऊ शकता तर चांगले गुरुजी शोधण्यासाठी 15-20 दिवस द्यावेत आपण, आहे की नाही? नुसतीच भेट घेऊन पण असं देता येतं आणि साधारण त्यांचं शिक्षण कुठे कधी काय झालेलं आहे याचा एक जुजबी जर मागोवा घेतला तर आपल्या लक्षात येतं हा असं होऊ शकतं की ते गुरुजी चांगले आहेत पण ते जे सांगतात ते अवघड असेल किंवा ते जे सांगतात ते मला पटत नाही. आता तुम्हाला पटतं असंच धर्मात होईल असा जर तुमचा विचार असेल तर मग नमस्कारच असेल. मग तुम्ही धर्माबद्दल काही समजू नाही शकत. काय असतं की आता कोण चांगलं
की तुम्हाला भागवत सप्त्या करना पडेन, समजा तुम्हाला सत्यनारायण घालना पडेन, तुम्हाला हे पूजा करणी पडेन. मग आता असं असतं की युट्यूबवर तर सगळ्या पूजा द्यायला असता, मग असं भागवत सप्त्या नाही तर मग सत्यनारायण नाही तर मग बाकीच्या पूजा असं घरच्या घरी केलं तर चालतं का? आणि जर समजा केलं तर त्याचे काही दुष्परिणाम बी असता का? चांगला प्रश्न आहे हा. जी गोष्ट कोणतीही जगात एखादी गोष्ट करण्याचे जर काही परिणाम होत असतील, जर चांगले परिणाम होत असतील, तर ती गोष्ट करण्याची काहीतरी विधी दिलेली असेल की या प्रकारे केलं. उदाहरणार्थ लाईट जरी लावायचं आहे तर अशा प्रकारे वायरिंग करा आणि मग बटन दाबलं तर लाईट लागेल. त्याच्या विरुद्ध केलं तर काय होईल? शॉर्ट सर्किट होईल आणि घरच जळेल सगळं. बरोबर की नाही? असंच सगळ्या गोष्टींबद्दल आहे. आपल्याला काय होऊन जातं की आपण धर्माबद्दलची फळं मानतो की भागवत केल्याने मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो, ज्ञान मिळतं. पण मग ती भागवत कशी करावी, कोणाकडून करावी हे सुद्धा सांगितलेलं आहे ना त्याच भागवत मध्ये. घरच्या घरी बी वाचू शकतो ना. घरच्या घरी आपण अनुष्ठान म्हणून नाही करू शकत. हो, मला भगवान गोपाल कृष्णांबद्दल खूप प्रेम आहे आणि मला त्यांच्या लीला कथन वाचण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे, तर ते अनुष्ठान म्हणून घरी केलेलं नाही चालणार. पण स्वतःची माहिती म्हणून वाचायचं असेल तर नुसतं एक एक अध्याय रोज त्याचं मराठीतलं भाषांतर जे येतं ते वाचलेलं नक्कीच चालणार आहे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आपल्याकडे आहे जो जगातल्या सगळ्या प्रकारच्या ज्ञानाचं उद्गम स्थान असू शकतो, होऊ शकतो. असा ग्रंथ किती लोकांनी बिगर कामाचा प्रामाणिकतेने तो वाचला असेल. गोष्ट हीच होते. हा, येस, लोकांना ते वाचायचंय की ज्यातून काहीतरी फायदा होईल. हा, काहीतरी फायदा. पण तो फायदा म्हणजे नेमकं काय? दोनच गोष्टींना आपण फायदा मानायला लागलोय की फक्त पैसा भेटला तर फायदा किंवा माझा रील चालला तर फायदा, म्हणजे मी फेमस झालो तर फायदा. तर या दोन्ही गोष्टींमध्ये फायदा आहे असं जर असतं तर पैसे ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त आहे, उदाहरणार्थ आपल्या भारतात घेतले तर अंबानी किंवा अडाणी, एवढे पैसे झाल्यानंतर त्यांनी थांबून घेतलं पाहिजे होतं. शांतता आणि प्रसन्नता त्यांच्या चेहऱ्यावर दिसली पाहिजे होती. ती दिसते का? नाही दिसत आहे. याचा अर्थ पैसा सगळ्या प्रकारचा फायदा देऊ शकत नाहीये. अच्छा, फेमस होऊनच जर सगळ्यात मोठा फायदा होणार असता तर सलमान खान, शाहरुख खान, दुर्दैवाने त्यांची नावं घ्यावी लागतायत कारण आपणच त्यांना फेमस केलंय. तर ही लोक फेमस आहेत, त्यांच्याकडे बघून वाटतं का की ही सुखी आहेत किंवा ही समाधानी आहेत? असं वाटत नाही. उलट त्यांचे तर बिचाराचे बाहेर निघण्याचे वांदे आहेत गेल्या काही दिवसात त्या लॉरेन्स विष्णोई वगैरे प्रकरणामध्ये. पण मग समाधान आणि सुख म्हणजे काय? तर ते वास्तविकतेत अध्यात्मात आहे. धर्म आपल्याला का नाही आवडत किंवा धर्म का आवडायला लागतो? फायद्याचं सांगितलं की धर्म आवडतो आणि 2-4 नियम सांगितले की धर्म नको वाटतो. पण ते नियम पाळण्यामध्येच धर्माची खरी गंमत आहे. ते नियम पाळले तर आपल्यामध्ये अशा प्रकारच्या शक्ती काही दिवसांनी डेव्हलप होतात की ज्यामुळे आपल्याला धर्माचं खरं मर्म कळायला लागतं. उदाहरणार्थ छोटी छोटी झाडं असतात, पिंपळाचं झाड असेल किंवा बेलाचं झाड असेल, लिंबाचं कोणतंही, ती छोटी जेव्हा असतात तेव्हा त्यांना आपण आजूबाजूने 1-2 कामट्या लावतो, बांबूच्या काही गोष्टी लावून त्यांना बांधून असं सरळ उभं ठेवतो. ते कशासाठी? कारण छोटं खोड असतं, उभं राहू शकत नाही, पडतं. ते जे आजूबाजूला बांधलेल्या कामट्या आहे ना, ते म्हणजेच आपल्या धर्मशास्त्रातले नियम आहेत. ते नियम जर आपण व्यवस्थित धरून ठेवले आणि त्या नियमांनी जर आपण वागत गेलो तर पुढे एक काळ असा येतो की आपल्याला त्या नियमांची सवय पडून जाते आणि ते पाळण्यात काही वाईटपणा किंवा त्रास जाणवत नाही आणि आपोआपच आपला धर्म वाढतो. धर्मामुळे आपली कर्म योग्य प्रकारची होतात आणि कर्म योग्य प्रकारची झाली की कोणत्याही दैवात ही शक्ती नसते की तुमचं भाग्य ते हरवून घेईल. म्हणून कर्म कशा प्रकारे करावी याचं शास्त्र म्हणजे धर्म आहे. आपल्या मनाने केलेली कर्म, आता कर्माला पण थोडस समजून घेण्याची गोष्ट आहे. इथे तो विषय मोठा वाढवत नाही, पण एक छोट्याशा गोष्टीत सांगतो की कर्म म्हणजे मी काहीही करतो ते कर्म नाहीये. धर्मानुसार माझ्या वर्णाला जे काही सांगितलेलं आहे ते करणं म्हणजे माझं कर्म आहे. तर त्या गोष्टीला जर आपण योग्यरित्या वाहून घेतलं तर निश्चितच चांगल्या प्रकारचं कल्याण होतं. आणि नियमात असलं की सगळं हळूहळू होत राहतं. आता अजून एक प्रश्न म्हणजे, आता काय होतं, बरेच लोक असं म्हणतात
की काय तुम्ही ते क्रियाकर्म करता आणि पित्र घालता आणि असं करता आणि तसं करता, ज्याला मरायचा आहे तो मरी गेला, तो वरते गेला, मग हे सगळं करायची काही गरज नाही, कशाला अगारी टाकता आणि कशाला नंतर काही बी करता. काही लोक म्हणतात की आम्ही जिवंत आहे तेव्हा आमचं सगळं करी टाका, म्हणजे आम्ही आहे तरी नाडी, मग नंतर कोणी करीन नाही करणार. मग बऱ्याच जणीचं असं म्हणणं आहे की हे काही करायची गरज नाही, जिवंत आहे तर लोकच करायचं, मेल्यावर कशाला त्याच्या नावाने हे वाया घालत बसायचं, नाही हे करायचं ते करायचं. त्यामुळे हे काय आहे, म्हणजे बरोबर आहे की चुकीचं आहे की काय आहे, म्हणजे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे. बरोबर. आता याचं उत्तर मी देतो, पण आधी जी लोक असं म्हणतायत त्यांचा या विषयात अभ्यास किती आणि काय? बरं, या विषयातलं सोडून द्या, त्यांना शाळेत त्यांच्या विषयात किती टक्के किंवा किती मार्क पडले ते बघा. कारण आपल्याकडे तो प्रकारच झालाय की ज्याच्यातलं काहीही कळत नाही, त्याच्यातलं सगळंच येतंय असं बोलून बोंबलत सुटायचं. येत आहे. आता मूळ विषयाकडे येतो. गेल्यानंतर, एखादी व्यक्ती वारल्यानंतर त्याच्या मागे जे काही क्रिया किंवा कर्मकांड केली जातात त्याला और्ध्वदेहिक कर्म असं म्हणतात. आता हे करण्याचं कारण काय? मेला म्हणजे कोणी राहतं की नाही राहत ते काही कळत नाही ना. आता मेलेल्याला तर कोणाला डायरेक्ट बोलवता येत नाही, पण मृत्यू सारखीच एक अवस्था आपल्याला जीवनात प्राप्त होत असते, आपल्या सगळ्यांना रोज प्राप्त होते, ती म्हणजे झोप, एकदम गाढ झोप. आता मला सांगा की जर हे शरीर म्हणजेच मी आहे असं जर समजलं आपण, तर झोप लागल्यानंतर स्वप्न नावाची गोष्ट आपल्याला पडते का नाही? पडते ना. बरोबर. आता त्या स्वप्नामध्ये असं होतं का की स्वप्नात काहीतरी झालं आणि दचकून जाग आली, किंवा खूप चांगलं झालं आणि छान वाटलं आणि जाग आली, किंवा अगदी देवच प्रकट झाले आणि तरबतर होऊन घाम आला आणि जाग झालो, असं झालं होतं का? होत असेल, बऱ्याच लोकांना होतं. आता मी प्रश्न विचारेल की तुम्हाला वास्तविकतेत कोणी मारलं होतं का? स्वप्नातलं जे मरण होतं त्यासाठी खरोखर तुम्हाला कोणी मारलं का तुम्हाला जागण्यासाठी? स्वप्नात जो देव दिसला किंवा वाईट झालं किंवा चांगलं झालं त्यामुळे तुम्हाला जो घाम आला, त्यासाठी वास्तविकतेत कोणी तुमच्या समोर आलं किंवा काही केलं होतं का तुम्हाला? नाही. तरीही जे स्वप्नात घडलं त्याचा परिणाम प्रत्यक्ष शरीरावर दिसला. आता जे स्वप्नात दिसत होतं ना ते खरं होतं का? नाही. आज बघितलं, आता तर नव्हतं, पण जेव्हा चालू होतं तेव्हा ते खरं होतं. त्याचप्रमाणे ते जे स्वप्नामध्ये जे कार्य करतं ना त्याला यौगिक भाषेमध्ये सूक्ष्म शरीर म्हणतात, धार्मिक भाषेत सूक्ष्म शरीर नावाने त्याला संबोधतात. तर ज्यावेळी शरीराचं कार्य पूर्ण होऊन जातं, शरीर मरतं, पूर्ण जीवन घेऊन मरो, अपघातात मरो, कसंही जाओ, तर तो जो स्वप्नात असतो ना ते तत्व टिकून असतं. आता हा असा प्रश्न नाही की 2 मिनिटं त्याचं उत्तर द्यावं, पण तरी मी प्रयत्न करतो. तर ते टिकून असतं, तो जीव, आणि तो जीव असतो याचं म्हणजे याचा प्रूफ काय, याचं प्रमाण काय? आता जसं मी सांगितलं की स्वप्नात तो जाणवतो. शरीर जे आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते शरीर जेव्हा आपण जन्म झाला तेव्हा 1-1.5 फुटाचेच सगळे होतो. आज 5 फूट 6 फूट 6.5 फूट जे काही हाईट झालेली आहे. काही असं आहे का की हात छोटा काढला आणि मोठा हात जोडला, हे केस काढले आणि दुसरे जोडले, असं काही झालं? हे मशीन असंच वाढत जातं ना. पण मशीन वाढताना किंवा मशीन कमी होताना, म्हणजे हे शरीर वाढताना किंवा कमी होताना जो लहानपणी जन्म ज्याचा झाला तोच आतापर्यंत आहे का बदललाय? नाही, तोच असतो. तोच असतो जीव. शरीर बदलतं. याचाच अर्थ तो जीव जो शरीरात होता तो जन्माच्या आधी त्याने शरीर सिलेक्ट केलं, निवडलं, आणि जाताना हे शरीर इथेच राहील. धर्मान वो गच्छती जीव एकहा, तो जीव एकटा जाईल. आता त्या जीवासाठी एखाद्याचं एवढं दुर्भाग्य असेल की त्याने अशी संतती पैदा केली की ज्यांना त्यांच्याबद्दल काहीच घेणं देणं नाहीये, तर त्यांनी नाही केलेलं तो त्यांच्या कर्माचा भाग आहे की तुम्ही अशीच संतती उत्पन्न केली. बाकीचे धर्माला मानतात त्यांना माहिती आहे की जीवाचा प्रवास असतो. त्या जीवाचा प्रवास, त्याच्यात अनेक वर्णन आहे, किती दिवसांचा कुठे प्रवास होतो, नंतर काय होतं, मग त्यावेळी कोणतं श्राद्ध केलं पाहिजे, त्याला काय केलं पाहिजे. मुळात श्राद्ध या विधीचा अर्थच असा आहे की ती तुम्हाला बळजबरी करण्याची गोष्ट नाहीये किंवा कोणी सांगितलं म्हणून करणे. तुमच्या मनात सगळ्यात आधी श्रद्धा असली पाहिजे. श्रद्धा या शब्दाचा अर्थच असा होतो की जी मी बघितलेलं नाही, ज्याची मी कधी
चिकित्सा केलेली नाही, पण तरीही ते आहे असा माझा ठाम विश्वास आहे किंवा माझी असा भाव आहे की ते आहे. अशाच वस्तूबद्दल केलेल्या कार्याला श्रद्धायुक्त कार्य असं म्हणतात. आणि श्रद्धा असेल तरच होणाऱ्या श्राद्धाला महत्व आहे, कारण श्राद्ध हे श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेलं कर्म आहे. त्यामुळे ज्यांना तशी अपेक्षा वाटत नाहीये किंवा ज्यांना तसं काही वाटत नाहीये त्यांनी स्वतः खुशाल कसं राहावं. पण आपल्या मनात जर तसं काही असेल आणि असं जर कोणी छोट्या बुद्धीचा माणूस येऊन आपल्याला काही बोलेल आणि जर आपण त्याचं ऐकून घेऊ तर स्वतःचा पण विचार केला पाहिजे. म्हणजे करत नाही तर त्याला काही म्हणजे त्याला काही होतं का किंवा त्याचे काही दुष्परिणाम आहे का? निश्चितच होतात. तुमच्या आई वडिलांसाठी तुम्ही काहीतरी चांगलं केलं, तुम्हीच आहात समजा, तुमच्या मुलांनी तुमच्यासाठी काहीतरी चांगलं केलं तर तुमच्या मनात प्रसन्नता होईल. त्या प्रसन्नतेमुळे काहीतरी सकारात्मकता उठेल, ती सकारात्मकता त्यांना पॉझिटिव्ह एनर्जी देईल. असंच जर त्यांनी वाईट केलं तर सकारात्मकता उठेल का? नाही उठणार. चुकीचे सेन्स उठतील, ते त्यांना हार्मफुल ठरतील, त्रासिक ठरतील. सेम भावनेमुळे एखाद्याचं चांगलं किंवा वाईट होतं का? होतच. याचे अनेक प्रयोग आहेत. तुम्ही अगदी गुगलवर टाकून बघू शकतात की नुसत्या शिव्या देऊन देऊन आफ्रिकेमध्ये त्या झाडाला सुकवून टाकतात. असं घडतं. नुसतं एखाद्याबद्दल नुसतं वाईट बोलून 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 त्याच्यावर आपण याने माझा मानहानी केली म्हणून दावा करतो. आता नुसतं वाईट बोलून काय मानहानी होते का? पण दावे होतात ना, भावनेवरच चालू आहे ना कोर्टमध्ये. आज आपण मोठ्यात मोठी ऍड जरी बघितली तरी तो ऍडवाला काय सांगतोय, मिनरल्स वगैरे सगळं आहे, पण शेवटी सांगतो मा का भरोसा. बरोबर आहे. मग आई वडील वगैरे ह्या सगळ्या भावनाच आहे आणि भावनेवरच चालू आहे. जर त्या भावना काढून टाकल्या तर आईमध्येही देव नाहीये, वडिलातही देव नाहीये आणि कशातच देव ना. मग आपण प्राणी आहे, नुसते एकमेकांना भोगायचं, एकमेकांना खाऊन मारून टाकायचं. त्या भावनांमुळेच तर मानवाला मानवता आहे, भावनांमुळेच तर देव आहे आणि त्या भावनांना श्रद्धा आणि विश्वास वाढवतो. त्यामुळे निश्चितच आपल्या पितरांसाठी श्राद्ध विधी केला पाहिजे. जर शक्य असेल तर विधीनुसार करा, शक्य नसेल जसं जमेल तसं करा. आणि याच्यात असं काही नाही की पैशांसाठी अडवलं जातं. तुम्ही तुमच्या शक्तीनुसार करा, पण खरी शक्ती वापरा. आपण मॉलमध्ये मनापासून करा. मॉलमध्ये फिरायला जाल, हॉटेलमध्ये जेवायला जाल तर एका वेळेचं बिल होऊन जातं 5,000, 7,000, 10,000 आणि श्राद्ध करायचं असेल तर 51 रुपये. म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट असते. तर आपण आपल्या शक्तीनुसार हे करावं. आणि ज्याच्याकडे खरोखर शक्ती नाहीये, खरोखर पैसे नाहीये, तर धर्मशास्त्र खूप उदार आहे. काय सांगितलेलं माहितीये, जर माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी काहीही करू शकत नाहीये माझ्या पितृंसाठी, पण माझ्या मनात श्रद्धा आहे की मी माझ्या पितृंसाठी काहीतरी करावं, मोकळ्या जागेत जा, जिथे मोकळी जागा असेल आणि आकाश दिसेल, दोन्ही हात असे आकाशाकडे वरती करा आणि पितरांना सांगा की हे पितृंनो, माझ्या मनात तुमच्याविषयी अत्यंत श्रद्धा आहे, पण तुम्हीही माझ्यासाठी काही धन ठेवलं नाही आणि मी ही दुर्बुद्धी किंवा दौर्भाग्याने ग्रासलेलो आहे की मी काही धन कमवू शकलेलो नाही. त्यामुळे मी हा तुम्हाला नमस्कार करतोय श्रद्धायुक्त अंतःकरणाने. तुमचं श्रद्ध पूर्ण होतं एवढं केल्याने सुद्धा, पण तुमच्याकडे खरोखर पैसा आहे की नाही हे तुम्हाला आणि तुमच्या पितरांना माहित आहे. मग ते पुढे फल त्यानुसार, जसं कर्म तसं फल. तर हे केलंच पाहिजे. मनापासून फक्त नमस्कार केला तरी बी आपण चालतं, पण करा काही. हो, पण मनापासून नमस्कार तेव्हा चालेल जेव्हा तुमच्याकडे काही नाही आहे तर तुमच्या शक्तीनुसार ते करा. नाही, कारण हे कसं आहे, आता बरेच लोक असं म्हणत राहतात की कशाले करतात, कशाले असेल, कशा. आणि दुसरीकडे पहा, आता तो बी महत्वाचा प्रश्न आहे गैरा, की आता कसं झालंय, आता पूर्वीच्या काळापासून लग्नाची पद्धत तर गैरी वेगळी होती, लग्न जे वेगळ्या पद्धतीने, पण आता ट्रेंड चालू झालाय वैदिक लग्न. म्हणजे साधं बी लग्न करता, वैदिक बी लग्न करता. तर आता ते वैदिक लग्न जे करता ते वैदिक पुऱ्या विधीने तर होत नाही. म्हणजे ते बी काही पुऱ्या तशा सगळ्या वैदिक पद्धतीने केलं जात नाही. मग ते वैदिक लग्न कितपत योग्य असतं? म्हणजे आता ट्रेंड बदललाय तो, तर ट्रेंडच्या हिशोबाने बरोबर आहे की चुकीचं आहे की काय? नाही, वैदिक लग्न असं काही कुठे नाहीये कोणता विधी. त्या वैदिक लग्न तुम्ही ज्याला म्हणताय त्याला बऱ्याचशा ठिकाणी आता ते गुरुजीही नसतात करणारे, ते जे इव्हेंटवाले आहेत तेच डेकोरेशन फक्त वाढवतात आणि 2-4 गाणे वाढवतात आणि ते खालचं डेकोरेशन वगैरे जे आहे तेच करतात. बाकी वैदिक शास्त्रामध्ये अशा प्रकारच्या विधीचा कुठे उल्लेख नाही.
वैदिक शास्त्रातले विधी हे वेगळ्या प्रकारचेच आहेत. आत्ताचे विधी चालू आहेत ते मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला जसं सांगितलं की एंटरटेनमेंट तुम्हाला काय आवडेल ते देणं चालू आहे. जशी डिमांड आहे तसा सप्लाय होतोय आणि तुम्हाला किंवा सर्वसाधारण लोकांना तेच पाहिजे. त्यांना कुठे ते 3 तास चालणाऱ्या विधीमध्ये सगळे मंत्र आणि हे चालू राहील. तुम्हाला समजवण्यासाठी तिथे कोणी व्यक्ती नसेल. तुम्हाला कुठे त्यात रस येणार आहे. तुम्हाला तर जोक सांगणारे गुरुजी पाहिजे जे आवडेल सांगतील. तुम्हाला हसवणारे गुरुजी पाहिजे. मग ते हसवणारे वगैरे भेटतील तुम्हाला, पण ते गुरुजी असतील की नाही यावर प्रश्नचिन्ह तयार होईल. ते बी बरोबर आहे. आता ना एक शेवटचा प्रश्न विचारते तुम्हाला, तुमचा बी काही जास्त टाइम घेत नाही, पण तो महत्वाचा आहे की आता आमच्या सारख्या ज्या महिला आहे, आता वारकरी संप्रदाय सोडला तर दुसरं काही मालूम नाही, तर नित्यपूजामध्ये काय करायला पाहिजे? खूप छान प्रश्न आहे हा. नित्यपूजेमध्ये आपल्याकडे 2-4 स्तोत्र जी आहेत तेवढी जरी करता आली तरी खूप छान कार्य होईल आणि त्या बालकांना किंवा स्त्रियांना सुद्धा घरी खूप चांगले त्याचे परिणाम सुद्धा मिळतील. पुन्हा सांगतो, परिणामासाठी ते करू नका, मनापासून ते करा, परिणाम आपोआप तयार होतील. पण मुळात आता बऱ्याचशा स्त्रियांना किंवा बऱ्याचशा बायकांना असं वाटतं की बा मी यांना गुरुजी करू की त्यांना गुरुजी करू की यांचं ऐकू की त्यांचं ऐकू. मुळात शास्त्र माहित नसल्यामुळे तुमची ही अवस्था होते. स्त्रियांना बाहेर जाऊन गुरुजी करण्याची गरजच नाहीये. तुमचा देव आणि तुमचा गुरु दोन्ही तुमच्या घरीच आहेत, तुमच्या पतीच्या स्वरूपात. आता भले जो तो पती तुम्हाला अनुकूल आहे की प्रतिकूल आहे ही गोष्ट वेगळी, परंतु जर तुम्ही शास्त्राला मानताय, पूजा करायची म्हणजे शास्त्राला मानावंच लागणार. ते तर आहेच. तर विवाह हा संस्कार आहे. एक व्यक्ती ज्याच्याकडे तुम्ही संपूर्णतः समर्पित होऊ शकतात किंवा होतात, त्याला तुम्ही त्या स्वरूपात स्वीकारा ना. तुम्हाला एखाद्या गरीब भिकाऱ्यामध्ये देव दिसू शकतो. तुम्हाला एखाद्या कोपऱ्या कापऱ्यात बसलेली आजी, तिने 2 रुपयाचं फुल त्या दिवशी दिलं, माझं काम झालं म्हणून तिच्यात देवी दिसू शकते. पण रात्रंदिवस जो तुमच्यासाठी झटतोय, जो तुमच्या मुलांचा आणि तुमचा योग्य प्रकारे संसार व्हावा म्हणून खपतोय, स्वतःचं रक्त जाळतोय, सगळ्या समाजाशी लढतोय आणि तुमचे यथाशक्ती प्रत्येक जण बिचारा कोणी कमी कोणी जास्त आपापल्या स्तरावर करतील, पण त्यामध्ये तुम्हाला दैवी अंश दिसू नये, ही थोडीशी मी याला म्हणेल की मानसिक दुर्बलता म्हणता येईल. कारण शास्त्र मंत्र आहे पतिरेव गुरुस्त्रीनाम पती परमदैवतम. तर त्या ठिकाणी एक तर तुमचा संसार आधी नेटका करा आणि त्यातून जर तुम्हाला वाटलं काही तर 2-3 स्तोत्रांची नावं सांगतो मी, त्यांचे वर्गही घेत असतो ते स्तोत्र शिकवण्याचे. आपल्याला जसं जमेल तसं करा. सगळ्यात पहिलं देवर्षी नारदांनी केलेलं संकटनाशन गणपती स्तोत्रम, प्रणम्य शिरसा देवम, हे एक स्तोत्र. दुसरं आपल्याकडे आहे समर्थ रामदासांनी केलेलं भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती, हे एक स्तोत्र. तिसरं रामरक्षा, आणि यातून जर वेळ उरतोय तर विष्णू सहस्त्रनाम. बस ही 3-4 स्तोत्र जर आपण केली तुम्ही घरी तर तुम्हाला काय काय फायदे होतील ते आत्ताच सांगून देतो. धनाशी संबंधित अडचण तुम्हाला येणार नाही. असं नाही की तुम्ही लगेच करोडपती बनणार. तुमच्या स्तरावरच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी तुमच्या दूर होतील. दुसरं भीती वाटणे, भ्रम वाटणे किंवा आपल्याला नको त्या गोष्टींना सामोरे जावं लागणे, या गोष्टी घडणार नाही. घरातल्या संतती आणि घरातल्या स्त्री या दोन्हीही आपोआप पूर्ण संस्कारित होतील आणि सगळ्यात महत्वाचं तुमची आध्यात्मिक ऊर्जा प्रचंड वाढेल आणि त्या वाढीमुळे तुमच्या संपूर्ण घराला एक चांगली उभारी येईल आणि तुमच्यामुळे या राष्ट्राच्याही आणि इतर लोकांच्याही कल्याणाला हातभार लागेल. बरोबर. नाही, खरंच तुम्ही ना गहिरं चांगलं सांगलं. आता गुरुजीने जे सांगलंय ना ते बरेच प्रश्न होते बऱ्याच जणांचे, म्हणून म्हटलं जाऊ द्या आज गुरुजींनाच जाऊन भेटू आणि त्यांनाच विचारू, म्हणून त्या प्रश्नाचे उत्तर आता आज भेटू शकले. मला तर भेटलेच आहे, आता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बी भेटतील. तेव्हा तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक बी करा आणि ज्या लोकांनी तुम्हाला असं विचारायला असेल की काय गरज आहे पित्र करायची हे करायची ते त्याला आता तुम्ही उत्तर देऊ शकता. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही ना त्याला धाडी द्यायचा. राम राम.